नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय। कृष्णा म्हणजे सिंधू ही बेशुद्ध झालेली असते आणि राघव तिची खूप काळजी करत असतो। तो खूप वेळ तिच्या रूममध्येच बसून असतो, कारण जोपर्यंत सिंधूला शुद्ध येत नाही तोपर्यंत राघव कुठेही जाणार नसतो। तितक्या तिथे मधू येते आणि म्हणते की राघव चल माझ्यासोबत, आपण सिंधूला बरं करण्यासाठी देवळात जाऊया, देवाला प्रार्थना करूया। पण राघव म्हणतो की नाही, ती बेशुद्ध झाली आहे, तिला शुद्ध आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही। लगेच मधूला राग येतो। मधू म्हणते की हे तुझं अतिच होते हा राघव। राघव म्हणतो हे बघ मधू, सिंधूच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तरी मी हेच केलं असतं। तेव्हा आता मधूचा खूप जळफळाट झालेला असतो। तर पुढे आता असं बघायला मिळतं की इकडे ऋतुजा आणि राजश्री ह्या दोघीही बोलत असतात की जर ह्या घराची सून सिंधूला व्हायचं असेल तर तिला खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे, असं ऋतुजाला राजश्रीताई म्हणत असतात। तर राघव आता मधूला सिंधूला विचारत असतो की तुला खरंच लग्न करायचं आहे का? तेव्हा कृष्णा म्हणते की हो, कृष्णा हीच सिंधू आहे, असं आता पुढे बघायला मिळणार आहे। कृष्णा म्हणते की मला लग्न करायचे आहे, तर राजश्रीताई तिला म्हणतात की त्याच्या अगोदर मला माझी नात सावी घरात हवी आहे। आता सिंधू म्हणते की तुम्हाला तुमची नातच हवी आहे ना, मी तिला शोधून आणेल आणि इकडे घेऊन येईल, मग तर झालं। लगेच राजश्रीताई म्हणतात की मग जा तिला घेऊन ये। आता सिंधूने एका बाईसारखा लूक केलेला असतो, गावरान बाईसारखा, आणि ती तिथे सावीला बघायला गेलेली असते। पण मधूने अगोदरच त्या जागेवरून सावीला शिफ्ट केलेलं असतं दुसरीकडेच कुठेतरी। आता सिंधू तिला शोधत शोधत इथे येते, तर तिथे एक बाई सिंधूला म्हणते की अहो, सावीला तर इथून एक बाई घेऊन गेली। आता ती बाई मधूच आहे हे सिंधूला कळालंय, आणि सिंधू आता म्हणते की मी आता त्या मधूला सोडणार नाही। आता पुढे मधूला सिंधू कसा थोडा शिकवणार हेच आपल्याला पाहायचंय। तर प्रेक्षकांनो, पाहत रहा लग्नाची बेडी, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।